नमस्कार, स्वागत आहे आपले स्टडी विथ कृष्णा मध्ये. तर आपण आज बघणार आहोत PYQ जे एक्झाम मध्ये येऊन गेले आहेत ते इंग्लिशचे शब्द. तर शब्दसारथी या चॅनलने हे कंपाईल केलेले जे आपल्याला भेटले तर ते आपण घेऊया. ठीक आहे. तर अपसेस या शब्दाचा अर्थ पासून सुरू करूया. अपसेस म्हणजे गळू, पू झालेली गाठ. अ सोलोन एरिया कंटेनिंग अ पूज और अल्सर, दॅट इज अ अपसेस. पुढचा शब्द आहे ऍक्सेप्ट, ACCEPT. ऍक्सेप्ट म्हणजे स्वीकारणे. कंसेंट टू रिसीव्ह हा त्याचा मिनिंग होतो इंग्लिश मध्ये. ठीक आहे. ACCEPT. ऍक्सेप्ट म्हणजे काय? ऍक्सेप्ट म्हणजे स्वीकारणे. त्यानंतर ऍक्सेप्टन्स, ACCEPTANC. ऍक्सेप्टन्स म्हणजे द ऍक्शन ऑफ कन्सेंटिंग टू रिसीव्ह म्हणजे स्वीकार होणे, याला ऍक्सेप्टन्स असे म्हणतात. स्वीकारणे, स्वीकार हे बघितले तीन शब्द. ऍसेसरी म्हणजे पूरक घटक किंवा मदतनीस. तर याचा मिनिंग काय ऍसेसरीजचा इंग्लिश मध्ये? ऍडिशन किंवा असिस्टंट. ठीक आहे. ऍसेसरीज म्हणजे काय? पूरक घटक, मदतनीस, ऍडिशन और असिस्टंट. ठीक. पुढचा शब्द बघूया. STI 2013 ला आलेला, टॅक्स असिस्टंट 2017 ला आलेला क्वेश्चन आहे, म्हणजे दोन पेपर मध्ये आला हा. त्यानंतर अकोमोडेट म्हणजे काय? राहण्याची सोय करणे. टू लॉज किंवा पुट अप हे त्याचे इंग्लिश मधली मिनिंग आहे. टू लॉज म्हणजे राहण्याची सोय असणे म्हणजे काय? अकोमोडेट. ACCOMMODAT. अकोमोडेट याचा स्पेलिंग पण आपण म्हणूया, कारण की करेक्ट स्पेलिंग मध्ये आपल्याला प्रश्न येतो तेव्हा आपल्याला ते पाठ पाहिजे. ठीक. अकोमोडेशन म्हणजे काय? राहण्याची सोय. त्याचा मिनिंग काय? लॉजिंग और रूम्स फॉर लिव्हिंग, दॅट इज अकोमोडेशन. ACCOMMODATION. अकोमोडेशन म्हणजे काय? राहण्याची सोय. ऍक्विटन्स ACQUAINTNC. ऍक्विटन्स म्हणजे काय? ओळखीचा किंवा परिचयाचा. फॅमिलियारिटी याचा मिनिंग होतो. ऍक्विएंटन्स म्हणजे काय? ओळखीचा किंवा परिचयाचा. ऍक्युजेशन म्हणजे काय? आरोप. त्याचा इंग्लिश मधला मिनिंग काय? एलिगेशन. ALLEGATION. एलिगेशन. आणि ऍक्युजेशन ACCUSATION. ऍक्युजेशन म्हणजे काय? तर आरोप. पुढचा शब्द बघूया आपण. ऍडमिनिस्ट्रेशन. ऍडमिनिस्ट्रेशन. MINISTRATIOIVE. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणजे काय? प्रशासकीय. वर्क मॅनेजमेंट. आता ह्याच्यामध्ये पण मॅनेजमेंट हा शब्द आलाय, त्याची स्पेलिंग बघूया. MANAGE. मॅनेज. मॅनेजमेंट. वर्क मॅनेजमेंट म्हणजे काय? ऍडमिनिस्ट्रेटिव्ह. ADMINISTRATIOVE. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह. ठीक आहे. पुढचा शब्द आहे अग्रेसिव्ह म्हणजे काय? भांडखोर, आक्रमक. तर अग्रेसिव्ह ची स्पेलिंग AGRESSIVE. अग्रेसिव्ह म्हणजे हॉस्टाईल, बेलिजरंट म्हणा किंवा त्याला बेलिजरंट बरोबर. हॉस्टाईल, बेलिजरंट असं त्याचा अर्थ होतो इंग्लिश मध्ये अग्रेसिव्हचा. पुढचा शब्द आहे अलिएनेट म्हणजे दुरावणे, परके करणे. त्याला इंग्लिश मध्ये आपण काय म्हणतो? इस्ट्रेंज किंवा आयसोलेट किंवा डिस्टन्स. इस्ट्रेंज, आयसोलेट किंवा डिस्टन्स असा याचा अर्थ होतो. दुरावणे, परके करणे. पुढचा शब्द आहे अमाऊंट. AMOUNT. अमाऊंट म्हणजे रक्कम, प्रमाण. त्याचा इंग्लिश मधला अजून मिनिंग काय? क्वांटिटी, टोटल, सम. हे अमाऊंटचे मिनिंग आहे. त्यानंतर एन्शियंट. ANCIENT. एन्शियंट म्हणजे काय? प्राचीन. बिलॉंगिंग टू द व्हेरी डिस्टंट पास्ट असा याचा अर्थ होतो एन्शियंटचा. पुढचा शब्द आहे अनाउन्सर. अनाउन्सर म्हणजे घोषणा करणारा. अ पर्सन हु अनाउन्सेस, दॅट इज अ अनाउन्सर. तर अनाउन्सरचा अर्थ काय? घोषणा करणारा. अनोइंट म्हणजे काय? धार्मिक विधी किंवा अभिषेक. याचा मिनिंग काय? तर अ रिलिजियस सेरेमनी म्हणजे अनोइंट. ANOINT. अनोइंट. ठीक आहे. तर अनोइंट म्हणजे अभिषेक करणे. तर हे ऑइंटमेंट म्हणजे काय? मल्लम. मल्लम लावण्यासारखे आहे. ठीक आहे. तर अनोइंट असा डबल एन नसतो, फक्त एकच एन असतो यामध्ये.
ते आपण बघितलं ANOINT. ऑइंटमेंट, इथं एक नवीन शब्द भेटतो. ऑइंटमेंट म्हणजे काय? मल्लम लावणे. एनोमली, एनोमली म्हणजे काय? ऑड, स्ट्रेंज, विसंगत किंवा गटात न बसणारा म्हणजे एनोमली. ANOMALY, एनोमली म्हणजे ऑड, स्ट्रेंज. पुढचा शब्द बघूया आपण, एनोनिमस. एनोनिमस म्हणजे निनावी, ज्याला अननोन असं सुद्धा म्हणतो आपण. एनोनिमस, ANONYMOUS, एनोनिमस. ठीक आहे. त्यानंतर अँटीना, ANTENA, अँटीना म्हणजे अपेंडेज किंवा एरियल, AERIAL, अँटीना. आपण घराच्या वर लावतो त्याला आपण अँटीना असे म्हणतो. तर ते अपेंडेज किंवा एरियल, AERIAL, एरियल असं सुद्धा आपण त्याला म्हणतो. अपीअरन्स, अपीअरन्स म्हणजे देखावा किंवा स्वरूप. द वे दॅट समवन ऑर समथिंग लुक्स, त्याला अपीअरन्स असे म्हणतात. अपीअरन्सचा स्पेलिंग काय? APPERANC. अपीअरन्स म्हणजे काय? देखावा, स्वरूप. हा ग्रुप सी 2021 ला आलेला क्वेश्चन आहे. त्यानंतर अप्रिशिएट, APPRECIATE. अप्रिशिएट म्हणजे काय? कौतुक करणे. APPRECIATE, अप्रिशिएट म्हणजे रिकॉग्नाइज द फुल वर्थ ऑफ, म्हणजे कौतुक करणे. ठीक आहे. अप्रिशिएट म्हणजे कौतुक करणे. पुढचा शब्द आहे अराईव्ह. हा ग्रुप सी 2023 ला आलेला क्वेश्चन आहे. अराईव्ह, ARRIV. अराईव्ह म्हणजे पोहोचणे. रीच अ प्लेस, एखाद्या ठिकाणी पोहोचणे म्हणजे अराईव्ह होणे. त्यानंतर ॲसॅसिन, ॲसॅसिन म्हणजे भाडोत्री मारेकरी, एखाद्याला मारण्यासाठी भाडोत्री मारेकरी असणे म्हणजे ॲसॅसिन होणे. अ हायर्ड मर्डरर म्हणजे एखादा हायर्ड करून मर्डर करण्यासाठी एखादा माणूस हायर्ड करणं, त्याला ॲसॅसिन म्हणतात. ठीक आहे. ॲसॅसिन, ASSASSIN, ॲसॅसिन. पुढं ॲसिमिलेशन, ॲसिमिलेशन. ॲसिमिलेशन म्हणजे एकरूपता, एकत्रीकरण, ज्याचा मिनिंग आहे ॲब्झॉर्प्शन किंवा इंटिग्रेशन. इंटिग्रेशन हा ॲसिमिलेशन, ASSIMILATION, ॲसिमिलेशन म्हणजे एकरूपता, एकत्रीकरण. ॲथलीट, ॲथलीट म्हणजे काय? खेळाडू. ATHLETE, ॲथलीट म्हणजे काय? खेळाडू. त्याला स्पोर्ट्स पर्सन असं सुद्धा आपण म्हणतो. त्यानंतर डिपार्टमेंट PSI 2021 ला आलेला क्वेश्चन आहे अटेंडन्स, ATTENDANC. अटेंडन्स म्हणजे काय? उपस्थिती. द ऍक्शन ऑफ गोइंग रेग्युलरली टू अ प्लेस, दॅट इज अ अटेंडन्स. अट्रॅक्ट, अट्रॅक्ट काय? 2023 ला क्वेश्चन आलेला आहे. अट्रॅक्ट, ATTRACT, अट्रॅक्ट म्हणजे आकर्षित करणे. कॉज टू कम टू अ प्लेस, कॉज टू कम टू अ प्लेस, ड्रॉ इन करणे म्हणजे आकर्षित करणे. ठीक आहे. ऑडियन्स, ऑडियन्स, AUDIENC, ऑडियन्स म्हणजे प्रेक्षक, श्रोते, ज्याचा मिनिंग आहे स्पेक्टॅटर्स और लिसनर्स ॲट अ पब्लिक इव्हेंट, दॅट इज अ ऑडियन्स. ठीक. त्यानंतर आपण बघू ऑगमेंटेड, AUGMENTED, ऑगमेंटेड म्हणजे वाढवलेला, वृद्धिंगत करणे. हॅव्हिंग बीन मेड ग्रेटर इन साइज और व्हॅल्यू, दॅट इज अ ऑगमेंटेड, AUGMENTED. ऑगमेंटेड म्हणजे काय? वाढवलेला किंवा वृद्धिंगत केलेला. तर हा आलेला क्वेश्चन आहे ASO 2016 ला. तर आता पुढचा शब्द बघूया आपण, ऑटोमन. ऑटोमन म्हणजे शरद ऋतू. सीझन आफ्टर समर अँड बिफोर विंटर, दॅट इज ऑटोमन. ठीक आहे. तर ऑटोमनचा अर्थ बघितला आपण. हा क्वेश्चन 2016 ला ASO ला आलेला आहे. त्यानंतर ऑक्झिलरी, ऑक्झिलरी म्हणजे सहाय्यक, AUXILARY, ऑक्झिलरी म्हणजे काय? सहाय्यक. प्रोव्हाइडिंग सप्लिमेंटरी और ॲडिशनल हेल्प, दॅट इज अ ऑक्झिलरी. प्रोव्हाइडिंग सप्लिमेंटरी और ॲडिशनल हेल्प, दॅट इज अ ऑक्झिलरी. ऑक्झिलरी आपण वर्बचे फॉर्म बघताना बघत असतो की ऑक्झिलरी वर्ब म्हणजेच काय? हेल्पिंग वर्ब, आणि एक असतो मेन वर्ब. तर वर्बचे दोन फॉर्म पडतात, त्यातला हा ऑक्झिलरी वर्ब जो असतो तो असतो सहाय्यक म्हणजे हेल्पिंग. ठीक आहे. पुढचं काय? बॅचलर, BACHELOR, BACHELOR. बॅचलर म्हणजे काय? अ मॅन हु इज नॉट अँड हॅज नेव्हर बीन मॅरिड, दॅट इज अ बॅचलर. अविवाहित पुरुष म्हणजे काय? बॅचलर. अ मॅन हु इज नॉट अँड हॅज नेव्हर बीन मॅरिड, दॅट इज अ बॅचलर. ठीक आहे. बॅचलर, BACHELOR, बॅचलर म्हणजे काय? अविवाहित पुरुष. बॅरिस्टर, BARRISTER, बॅरिस्टर म्हणजे काय? वकील. अ पर्सन कॉल्ड टू द बार अँड इंटायटल टू प्रॅक्टिस ॲज अन ॲडव्होकेट, दॅट इज अ बॅरिस्टर.
ठीक आहे. बॅरिस्टर म्हणजे काय? वकील. BARRISTER बॅरिस्टर म्हणजे वकील. बेगर BEGGAR बेगर म्हणजे काय? भिकारी. अ पर्सन हु लिव्हज बाय आस्किंग फॉर मनी. पर्सन हु लिव्हज बाय आस्किंग फॉर मनी. पैसे मागून खाणारा, भीक मागणे, असं बेग म्हणजे याचा अर्थ होतो. ठीक. बेगिंग BEGINNNING बेगिंग म्हणजे काय? सुरू. बेगिंग म्हणतोय मी, सॉरी सॉरी फॉर दिस मिस्टेक. बिगिनिंग बिगिनिंग म्हणजे काय? सुरुवात. बिगिनिंग म्हणजे काय? सुरुवात. BEGINNING बिगिनिंग म्हणजे काय? सुरुवात. द पॉइंट इन टाइम और अ स्पेस ऍट विच समथिंग स्टार्ट्स. ठीक आहे. बिगिनिंग म्हणजे काय? सुरुवात. बिलीव्ह बिलीव्ह म्हणजे काय? विश्वास ठेवणे. BELIEVE बिलीव्ह म्हणजे विश्वास ठेवणे. ऍक्सेप्ट समथिंग ऍज अ ट्रू और अ ट्रस्ट, दॅट इज अ बिलीव्ह. ठीक आहे. पुढचा शब्द आहे बेनिफिशंट. बेनिफिशंट म्हणजे काय? परोपकारी. BENEFICENT बेनिफिशंट म्हणजे काय? परोपकारी. जनरस और डुईंग गुड, दॅट इज अ बेनिफिशियंट. ठीक आहे. बेवरेज बेवरेज म्हणजे काय? पेय, पिण्याचं एखादं ड्रिंक असणे म्हणजे बिवरेज. BEVERAGE बेवरेज म्हणजे अ ड्रिंक स्पेशली वन अदर दॅन वॉटर, दॅट इज अ बिवरेज. ओके. बिझार बिझार म्हणजे विचित्र, अनोखा. BIZARRE बिझार म्हणजे काय? विचित्र, अनोखा. व्हेरी स्ट्रेंज और अनयुजुअल, दॅट इज अ बिझार. ठीक आहे. पुढचा शब्द बघूया आपण. डिपार्टमेंट PSI 2021 ला आलेला. ब्रेवरी ब्रेवरी म्हणजे काय? शौर्य. ब्रेवरी म्हणजे काय? शौर्य. करेजियस बिहेवियर और अ कॅरेक्टर, दॅट इज अ ब्रेवरी. करेजियस COURAGEOUS करेजियस. बिहेवियर BEHAVIOR बिहेवियर. आणि कॅरेक्टर CHARACTER कॅरेक्टर. आपण काही स्पेलिंग पण बघू जे आपल्याला दुसऱ्या टॉपिकच्या ह्याच्या आपल्याला ह्या टॉपिक मध्ये करून घेता येईल, आणि हे शब्द येण्याचे चान्स असतात ऍज अ मिनिंग शोधण्यामध्ये, आणि दुसरं म्हणजे करेक्ट स्पेलिंग ह्या प्रश्नामध्ये सुद्धा. आता ब्युरोक्रेसी. ब्युरोक्रेसी म्हणजे काय? नोकरशाही. नोकरशाही. ब्युरोक्रेसीचे स्पेलिंग काय? BUREAUCRACY ब्युरोक्रेसी. BUREAUCRACY ब्युरोक्रेसी. Meaning system of government by most of the important decision are made by state official, that is a bureaucracy. बिझनेसमॅन. बिझनेसमॅन म्हणजे काय? उद्योजक. अ मॅन हू वर्क्स इन कॉमर्स स्पेशली ऍट अन एक्झिक्युटिव्ह लेवल, दॅट इज काय? उद्योजक. बिझनेसमॅन. अ मॅन हू वर्क्स इन कॉमर्स स्पेशली ऍट अन एक्झिक्युटिव्ह लेवल, दॅट इज अ उद्योजक. ओके. त्यानंतर कॅलेंडर बघूया. कॅलेंडर CALENDAR कॅलेंडर म्हणजे काय? दिनदर्शिका. मिनिंग काय? कॅलेंडरचा चार्ट शोविंग द डेज, वीक्स अँड मंथ्स ऑफ अ पर्टिक्युलर इयर, दॅट इज अ कॅलेंडर. त्यानंतर कॅमोफ्लॅज. कॅमोफ्लॅज म्हणजे छुपा, फसव्या, लपण्यासाठी, दॅट इज अ कॅमोफ्लॅज. CAMOUFLAGE कॅमोफ्लॅज म्हणजे छुपा, फसव्या. अ डिस्गसिंग ऑफ मिलिटरी पर्सनल इक्विपमेंट, दॅट इज अ कॅमोफ्लॅज. त्यानंतर कॅप्टन. कॅप्टन म्हणजे काय? कर्णधार. कॅप्टन म्हणजे काय? कर्णधार. 2019 ग्रुप बी ला आलेला क्वेश्चन. कॅप्टन CAPTAIN कॅप्टन म्हणजे अ पर्सन इन कमांड ऑफ अ शिप और अ टीम, दॅट इज अ कॅप्टन. करियर. CAREER करियर म्हणजे कारकीर्द, व्यवसाय. मिनिंग काय करियरचा? अन ऑक्युपेशन अंडरटेकन फॉर अ सिग्निफिकंट पिरियड ऑफ अ पर्सन्स लाईफ, दॅट इज अ करियर. ठीक आहे. त्यानंतर कॅरॅक. कॅरॅक म्हणजे मोठे व्यापारी जहाज, दॅट इज अ कॅरॅक. CARRACK कॅरॅक म्हणजे अ लार्ज मर्चंट शिप, दॅट इज अ कॅरॅक. रॅक. कॅरॅक. कॅरिएज. कॅरिएज म्हणजे घोडागाडी, डबा. मिनिंग काय? अ फोर व्हील्ड पॅसेंजर व्हेकल पुल्ड बाय हॉर्स, दॅट इज अ कॅरिएज. CARRIAG. कॅरियर. कॅरियर म्हणजे वाहक. कॅरियर म्हणजे काय? वाहक. ठीक आहे. कॅरियर म्हणजे वाहक. CARRIER कॅरियर म्हणजे वाहक. अ पर्सन और अ थिंग दॅट कॅरीज, होल्ड्स और कन्वे समथिंग, दॅट इज अ कॅरियर. कॅटलॉग. कॅटलॉग म्हणजे काय? यादी, सूची. अ कम्प्लीट लिस्ट ऑफ आयटम्स टिपिकली
वन इन अल्फाबेटिकल, दॅट इज अ यादी सूची, दॅट इज अ कॅटलॉग, CATALOGUE कॅटलॉग. कॅटेगोरिकल, कॅटेगोरिकल म्हणजे स्पष्ट आणि निसंदिग्ध. कॅटलॉग, कॅटेगोरिकल, कॅटेगोरिकल म्हणजे काय, स्पष्ट आणि निसंदिग्ध. कॅटेगोरिकल, CATEGORICAL, कॅटेगोरिकल म्हणजे काय, स्पष्ट आणि निसंदिग्ध. अँड अनएम्बिग्युअसली एक्सप्लिसाइट अँड डायरेक्ट, दॅट इज अ कॅटेगोरी. तर आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. 50 शब्द आपण घेतलेले इंग्लिशचे, जे मागे येऊन गेलेले. हा ग्रुप बी चा 2020चा क्वेश्चन होता. तर थँक्यू सो मच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, आणि पुढचा व्हिडिओ लगेच आपण घेऊन येऊया. ठीक आहे, थँक्यू सो मच. बाय बाय, टेक केअर.